सकाळी सकाळी थोबाड घेऊन मी आलो BMW ला घेऊन मी शेताला येत असताना समृद्धी महामार्गाच्या वरच्या पुलावरून आलो. अरे अरे तिथं काहीतरी आहे, तिथं काहीतरी. ही हा 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 कैसा लगा मेरा मजाक. इथे दिसल्या मला 2-4 सुंदरीच्या सुंदरी. आणखी इकडे एक सुंदरी झोपली होती. इकडून आलो मग या रानात, या ढेकळ्याच्या रानात इकडे बिनकाम. या घर 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 ये घर 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 घर. आयु मायू आगावचा शहाणपणा भारी पडला. घर 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 करणे मोबाईलच पडला. हरभरा हा तो हरभरा. तर मग मैं तुमको बताऊंगा ढेकड़ के अंदर क्या रहता है, तो देखो. या ढेकळ्याच्या मदत को झाकून बघायचं नसते. हे होय बुर्ज खलिफा, हे होय सस्ता स्विमिंग पूल. ताज हॉटेलचा गॅस. वर्षानंतर मी डबल प्रकट झालो. मी शेताला आलो. इथं बघलो मोहळाचा मध घेताना आलो मी इथं. मोहळाचा मध तरी भारी दिसत होता. मोहळाच्या मधात मोहळाच्या माश्या, याला म्हणतात हानी, काही जग म्हणतात मध, काही जग म्हणतात शहद. मधुमक्खियाँ तो बहुत है, पर क्या करे, उसको दगड़ मारेंगे तो हमको चावेगा. इसलिए मैं आ गया इधर हमारे खेत के अंदर के लहसुन में. तो फिर इधर है घऊ के अंदर लहसुन के अंदर घऊ. कुछ पता नहीं है इसका. और ये है सूरज दादा की मुकुट. ये है सूरज दादा. आता इकडे जाऊ मला आंब्याच्या झाडाकडे. लोक आंब्याच्या झाडाला फुलं येतात, फुलं आहेत. आमच्या आंब्याच्या झाडाला डायरेक्ट गोबीची फुलं आली. हे आपली बुर्ज खलिफाच्या पत्रात झाले छिद्र, गंजले होते भलत. वायर फिर काय सगळे एकाच जागी होती, खराब झाली. हे होय राखुंडा. हे होय आपला गोबीची फुलं नव्हतं. हे होय गजरा, छाटलेला गजरा. हे होय इकडे आल्यानंतर मला दिसलं लांब दिसत, तिकडं लांब पलीकडे बिबटेश भाऊ दिसला आपला. इथं होता बिबटेश भाऊला दिली सलामी आणि आलो इकडं हत्तीकड. हत्ती राजा म्हणला कहाँ चले, सुन हिला की कहाँ चले. म्हणलो मेरे खेत में आओ ना. मग आला सुन हलून हत्ती राजा आला. बारका होता, मग काय वाटलं नाही. मग मला थाळलो याच्या घराकड. मी आलो म्या समुद्राकड. हे होय समुद्राची नाली, म्हणजेच हॉटेल जलपरी. मग नंतर मी चढलो आंब्याच्या झाडावर चढलो. तो माकडावानी, माकड बी बघून म्हणायचं असं कसं चढलंय. झाडावर तर चढलो. मग तर मी आलो इकडं. मग इकडं आले तर मेरे को नहीं पता चल रहा था मैं क्या करूँ. मग मैंने मोबाईल फेका. फिर मैंने देखा इधर एक खोड है. खोड बघून मला असं वाटलं की आपला दिमाग कसा राहते, मधून बाहेरून जरा चांगला दिसते, मधून खोकलं होतं एक खोड. इकडं आल्यानंतर दुपार झाली. मग घराकडे जावं म्हणलो. घराकडे जायसाठी निघत असताना हे बघा दुसरा लसणाचा वाफा. लय अंधार झालता. हे होय आपला रंगीबेरंगी गजरा बघल्यानंतर मी इकडं आलो. हे होय आपला उडान पूल. इकडून आलो खलता येऊन आल्यानंतर मग मी काढली एक सेल्फी. हे आपला डबल मडकन, आपला ताजड्याचा गॅस. इथं झालं न्यूक्लिअर बॉम्बचा अटॅकला दिली सलामी. मी आलो इकडे घराकड.